बिहार विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला। आता निवडून आलेल्या सर्व आमदारांना शपथ दिली जाते, पण हा शपथेचा विषय देशभर चर्चेत आला आहे। त्याला कारण ठरल्यात नवदा इथून निवडून आलेल्या आमदार विभा देवी। त्या नितीश कुमार यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या। विभा देवीचे पती तुरुंगात आहेत। विभा देवींना बिहारच्या लोकांनी 27,594 मतांनी विजयी केले। विभा देवींना जेव्हा शपथ दिली जात होती तेव्हा त्यांना कागदावरची शपथ देखील नीट वाचता आली नाही। त्यामुळे विभा देवी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले आहेत। कोण आहेत या विभा देवी आणि एक अडाणी महिला निवडून दिली तरी कशी? नवदा विधानसभा मतदारसंघाचा काय आहे इतिहास, हेच आपण या व्हिडिओत पाहूया। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। नवदा मतदारसंघ हा बिहारच्या दक्षिण भागात आहे। खुरी नदीच्या काठावर हे शहर वसलेलं आहे। जिल्ह्याला लागूनच झारखंड राज्याची सीमा आहे। या शहरात कायदा आणि सुव्यवस्था अजिबात नाही, हीच इथे अभिमानाची गोष्ट मानली जाते। त्यामुळे या मतदारसंघाचा कसलाही विकास झालेला नाही। 1951 पासून ते आजपर्यंत इथे 19 निवडणुका झाल्या। त्यातील काँग्रेस 6 वेळा, भाजपने 3 वेळा, अपक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने 3 वेळा, CPI आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी 2 वेळा इथून निवडून येण्याचा पराक्रम केला। आता या विभा देवींचा इतिहास फारच रंजक आहे। त्यांचे पती राज वल्लभ यादव हे नवदा येथून बाहुबली नेते आहेत। 1977 साली त्यांचे वडील जेल प्रसाद हे काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत। त्यांना 3 मुले होती, त्यातील कृष्णा प्रसाद हा देखील आमदार बनला होता। त्याचं पाहून राज वल्लभ यांना देखील आमदार होण्याची इच्छा झाली, पण पुढे एका रस्ते अपघातात कृष्णा प्रसाद यांचे निधन झाले। त्यापूर्वी कृष्ण प्रसाद यांनी 10 आमदारांना फोडून लालूंच्या पक्षात प्रवेश केला होता। हे उपकार लक्षात ठेवून लालू यादव यांनी कृष्ण प्रसाद यांच्या पत्नीला विधान परिषद दिली, परंतु राज वल्लभ यांना तिकीट दिले नाही। तेव्हा राज वल्लभ हे 2000च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले आणि नंतर लालूंनी त्यांना मंत्री देखील केले। राज वल्लभ यांचा मुख्य व्यवसाय डोंगर फोडून दगड विकणे हा आहे। त्यासाठी त्यांनी सगळे कायदे गुंडाळून ठेवले होते। कुणीही त्यांना विरोध करत नव्हते। 2010 मध्ये राज वल्लभ निवडणूक लढले आणि हरले। पुढे 2015च्या निवडणुकीत मात्र त्यांनी नितीश कुमारांच्या पक्षाकडून विजय मिळवला। पुढे 6 फेब्रुवारी 2016 साली राज वल्लभ यादव यांनी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या 16 वर्षीय मुलीवर जबरदस्ती केली। मुलीच्या आईवडिलांनी पोलीस ठाणे गाठून 9 फेब्रुवारी रोजी केस दाखल केली। 10 फेब्रुवारीला पोलीस राज वल्लभ यांच्या घरी पोहोचले। त्यावेळी तेथे असलेला राज वल्लभ यांच्या फोटोवरून मुलीने आरोपीला ओळखले। तेव्हा राज वल्लभ हा फरार झाला होता। पुढे 10 मार्च रोजी त्याने न्यायालयात स्वतःला सरेंडर केलं। कोर्टाने त्याच्या विरोधात खटला चालवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। आता कहाणी सुरू होते विभा देवींची। राज वल्लभ याला शिक्षा झाल्यानंतर 2020 सालच्या निवडणुकीत त्यांनी नवदा मतदारसंघात आपल्या पत्नी विभा देवीला राष्ट्रीय जनता दलाकडून उभं केलं। विभा देवी तिथून निवडून देखील आल्या, मात्र यावेळी त्यांना नितीश कुमार यांनी आपल्या पक्षाकडून तिकीट दिलं। त्यांच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाचे कौशल यादव आणि प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य पार्टीकडून अनुज सिंग यांना उमेदवारी देण्यात आली। त्यात विभा देवी यांना 87,423 मते मिळाली, तर कौशल यादव यांना 59,829 मते मिळाली, तर अनुज सिंग यांना केवळ 19,349 मते मिळाली। विशेष हे की विभा देवी यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत। कौशल यादव यांनी मगध विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स, तर अनुज सिंग हा एका शैक्षणिक संस्थेत मॅनेजमेंट पाहतात। विशेष म्हणजे निवडून आलेल्या विभा देवी यांना आमदारकीची शपथ देखील नीट वाचता आली नाही। त्यावरून त्या संपूर्ण भारतात सध्या ट्रोल झाल्या आहेत। आता सोशल मीडियावर प्रश्न विचारला जातोय, बिहारच्या जनतेनं खरंच विकासाला मत दिलंय का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आमच्या कार्यारंभ डिजिटल आणि फेसबुक, इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।